मस्त खुसखुशीत बघताच उचलून खावीशी वाटणारी अशी खमंग बाकरवडी आज आपण सुवर्णास किचन चॅनलवरती बघणार आहोत। तर इथे मी एका काचेच्या बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे, पाव वाटी बेसन घालायचं आहे। यामध्ये आता चवीनुसार बारीक मीठ, अर्धा चमचाला एक कमी मीठ टाकलं मी, अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आणि 2 ते 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे। सुरुवातीला चमच्याने मिक्स करा कारण हाताला चटके बसू शकता। त्यानंतर मग हातानेच सर्व काही पीठ आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हातामध्ये पीठ घेऊन पिठाचा गोळा होतोय की नाही बघायचा। आता हे पीठ व्यवस्थित एकत्र झालेलं आहे। यामध्ये पाणी टाकताना थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला ही कणिक घट्टसर मळायची आहे। जशी आपण पुरी करण्यासाठी कणिक भिजवतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला या पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे घट्टसर। अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवा किंवा एखादा ओला कॉटनचा रुमाल ठेवा। तोपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेऊ। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप, 2 चमचे किसलेलं खोबरं, 2 चमचे पांढरे तीळ। सुरुवातीला कढई चांगली गरम करून घ्यायची। त्यानंतर मंद आचेवरती फक्त 2 मिनिटं आपल्याला हे पदार्थ भाजून घ्यायचे। सर्वात शेवटी इथे मी 1 चमचा खसखस टाकली। खसखस आधी टाकली तर ती जळून जाऊ शकते, त्यामुळे नंतर टाकायची। हे सर्व पदार्थ हलके फुलके भाजल्यानंतर थंड होऊ द्यायचे। त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। यामध्ये आता पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार बारीक मीठ अर्ध्या चमच्याला मी कमी टाकलं। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी खारी बुंदी टाकल्यामुळे भाकरवडी खूप छान लागते। आता हे सर्व मिक्सरला रवाळ दळलं। त्यानंतर यामध्ये 2 चमचे साखर टाकते। आधीच साखर टाकायला पाहिजे होती पण मी नंतर टाकली। पुन्हा हे थोडंफार मिक्सरला फिरवून घेतलं। थोडंसं रवाळच फिरवायचं, खूप जास्त बारीक करायचं नाही। यानंतर 10 मिनिटापूर्वी आपण पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्यावरती थोडंसं तेल टाकते आणि हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे। एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे। मैदा छान भिजल्यामुळे ना त्याची पारी व्यवस्थित मस्त लाटता येते। इथं तुम्ही मैद्याऐवजी गव्हाची कणिक पण वापरू शकता। आता पिठाचे 2 उंडे तयार केले मी। एक उंडा छान असा लाटून घ्यायचा आहे, जशी आपण चपाती लाटतो ना अगदी त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। तुम्ही पोळपाटवरती लाटलं तरी पण चालेल। मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे लाटण्यासाठी कारण मला पारी ना मोठ्या आकारामध्ये लाटायची होती। तर त्याला असा अंडाकृतीचा आकार दिलेला आहे मी, म्हणजे आपला भाकरवडीचा रोल पण मोठा होईल त्यामुळे। आणि यावरती आपल्याला चिंच गुळाची चटणी लावायची आहे। तर चिंच गुळाची चटणी इथे मी करून घेतलेली होती आधीच। आणि आता आपण जो तयार केलेला मसाला आहे ना तो सर्व या पारीवरती असा भुरळायचा आहे। सर्व बाजूने पसरवून घ्यायचा व्यवस्थित हाताने। त्यानंतर हाताच्या साहाय्याने, बोटांच्या साहाय्याने असा थोडासा प्रेस करायचा आहे, म्हणजे भाकरवडीचा रोल करताना मसाला बाहेर निघणार नाही। आणि आता ह्या पारीचा आपल्याला भाकरवडीचा रोल बनवायचा आहे। तर सुरुवातीला आहे ना मी असा घट्टसर रोल करून घेते कारण रोल करताना मध्ये पोकळ अजिबात नसला पाहिजे। एकदम असा घट्टसर रोल झाला पाहिजे भाकरवडीचा, म्हणजे मसाला आहे ना तळताना बाहेर निघणार नाही याची काळजी करायची। आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे आपल्याला काप करायचे। तर मी अर्धा इंचापर्यंत काप करते कारण भाकरवडी 1 इंचही कट करू शकता तुम्ही, पण मी अर्धा इंच अंतरावरतीच कट करते अशा छोट्या छोट्या। तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये भाकरवडी करू शकता। सर्व भाकरवडी कट करून घेतल्यानंतर एक एक भाकरवडी आपल्याला प्रेस करायची आहे। तळ हातावरती ठेवायची आणि तिरकसमध्ये प्रेस करायची, म्हणजे आतमधला मसाला आहे ना तळताना बाहेर निघणार नाही। अशाच प्रकारे सर्व भाकरवडी प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या। त्यानंतर शेगडीवरती आता इथे मी तेल गरम करत ठेवते। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक भाकरवडी सोडायची आहे। जितक्या मावेल तितक्याच भाकरवडी तेलामध्ये सोडायच्या आहे। सुरुवातीला आपण तेल गरम करून घेतलंय, पण त्यानंतर गॅस मंद करून आपल्याला या भाकरवडी 5 ते 7 मिनिटं तळून घ्यायच्या आहे। छान अशा मंद आचेवरती तळल्यामुळे ना त्या कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील। मोठ्या फ्लेमवरती अजिबात भाकरवडी तळायची नाही, नाहीतर ती नरम पडेल। आणि इथं तुम्ही बघू शकता आवाजावरूनच आपली भाकरवडी एकदम कुरकुरीत क्रिस्पी खुसखुशीत झालेली आहे आतून। तर इथे मी तुम्हाला एक तोडून पण दाखवली। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।